किती झालं? 3,500 ना? हा किती झालं? 3,000. बरोबर आहे. 3,500 म्हणले एवढी महाग कुठं 3,500 कुठं मूर्ती असती का? कस काय बरं आहे? मी तुला 3,500 म्हणलं. नाही नाही मग तू ते डायरेक्ट 3,000 म्हणला मला. कधी? त्या दिवशी अगं 3,500 ला घेतलेली मी. 3,500 म्हणलो 7,500 लागतात. हा आणि 3,500 म्हणलं 3,500 म्हणलं 3,000 तीन नोटा पाहिजे. बरोबर आहे. तू काय येणार समजतो का रे मावशीला? तुला किती म्हणला मावशी? 3,500 आणि आता किती म्हणला? 3,500. 3,500 मग किती आहे का याच्या शब्दात बोलत बोल आहे? आणि तुझ्या पैसे तुला आता कमी सांगितलं की नाही त्यांनी? आता त्यांनी खरं सांगितलं. आता 3,500 खरं सांगितलं. आणि तुला काय म्हणला? 3,500 रुपये. 3,500 आता काय करायचं? मावशी संग खोटं बोलायचं नाही शिवा. का खोटं बोलू तर तू? अय मावशी संग का खोटं बोलत? अरे बाबा तिला का 3,500 सांगितलं तू? नाही तिला 3,500 सांगितलं आणि आता 3,500 म्हणतोय. बरोबर आहे की? बरोबर आहे. असं खोटं बोलत होतं बरोबर ना? होय मावशी खोटं बोलतो का खरं बोलतो? ते तर खोटच बोला ना समोरासमोर डायरेक्ट. 3,500 मध्ये किती नोट राहतात? 3,500 मध्ये किती नोटा लागतात? सांग ना. 3,500 मध्ये 3 नोटा. 3 कितीच्या? कितीच्या? 500 आणि 3,500 मध्ये 7 नोटा. कितीच्या? 500च्या. किती? मावशी किती नोटा लागायच्या? अगं 3,500ला 7च नोटा लागतात आणि 3,500ला 7च नोटा लागतात. अरे देवा, मी तर विचारच नाही केला. मी नाही विचार केला.